मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय बांगड्याचं कालवण. लसूण, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं. आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं ह्यांची पेस्ट घेतले 2 टेबलस्पून. ती तेलामध्ये आपण छानपैकी परतून घेऊया. आलं लसूणचा जो कच्चेपणा असतो ना वाटणामध्ये, तो वास निघून जाईल त्याचा. तास परतून घेऊया आपण. आता आपला जो मसाला आपण परततोय त्याने तेल सोडायला लागलाय, म्हणजे तो पूर्ण भाजला गेलाय. तर आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. आता मसाला टाकून घेऊया. तीन चमचे मी काश्मीरी मिरची पावडर टाकले आणि 3 चमचे मी या चमच्यानी आगरी मसाला टीस्पूनने आणि काश्मीर मिरची पावडर टाकले 3 चमचे. म्हणजे आपण 3 टीस्पून आगरी मसाला, 3 टीस्पून काश्मीरी, अर्धा चमचा आपण हळद टाकतोय. अर्धा टीस्पून हळद टाकली. हळद कमी टाकायची, नाही तर मग कलर नाही भाजीला, हळदीने फिकं पडतं. आता छान परतून घेऊया. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे, करपवायचं नाही, पण म्हणजे छान परतला गेला. लसूण घ्यायचं. आता वाटण छान परतलं गेलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं. आपल्याला किती रस हवाय त्या हिशोबाने आपण पाणी टाकणार. 1 ग्लास अजून टाकलं. जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने आपण रस करतोय. आता या रसाला उकळी आली की आपण जे तुकडे आहेत ते सोडून देऊया. आपण आता बांगडा टाकतोय. थोडा आपण गरम मसाला टाकतोय. गरम मसाला टाकायचा. आता आपण किती गरम मसाला टाकलाय? पाव चमचा गरम मसाला टाकला, थोडासा. आता एक उकळी काढूया. मीठ टाकायचंय की नंतर टाकणार आहे? आता मीठ टाकतोय अर्धा टीस्पून. आपण चिंचेचा कोळ करतोय, म्हणजे चिंचेचं पाणी करून घेतोय. आता एक उकळी आली की आपलं कालवण झालेलं आहे.